सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात जोरदार स्वागत। श्रोते हो, जसे आपल्याला माहित आहे की 2023 हे वर्ष पाहता पाहता संपत आलेले आहे आणि आपल्याला चाहूल लागली आहे ती म्हणजे 2024 या नव वर्षाची। आणि श्रोते हो, आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला थोड्या माहितीसह श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेची PDF देणार आहे। तर श्रोते हो, सुरुवातीला आपण 2024 मधील या कॅलेंडरमध्ये कोणकोणते सणवार व्यवस्थितरित्या दिलेले आहेत आपण हे अगदी थोडक्यात पाहायचे आहे। आणि जी PDF आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आपण जर डाउनलोड केली नसेल तर आपण हा व्हिडिओ संपल्यानंतर लगेच ती आपल्याकडे डाउनलोड करून घ्या। महालक्ष्मी दिनदर्शिकेची PDF मी तुम्हाला या व्हिडिओत दिलेली आहे आणि कालनिर्णय दिनदर्शिकेची जी PDF असणार आहे ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आपल्याकडे जेवढे कॅलेंडर्स आहेत दिनदर्शिका आहेत त्यांच्या सर्वांच्या एक एक PDF एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महालक्ष्मी कॅलेंडरची ही जी PDF आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे। आपण व्हिडिओ संपल्यानंतर लगेच ती डाउनलोड करू शकता, पण त्याआधी आपण थोडक्यात कॅलेंडर देखील पाहू शकता की कशा प्रकारे 2024 चे महालक्ष्मीचे कॅलेंडर जे आहे ते छापण्यात आलेले आहे आणि जे महत्त्वाचे सण आहेत ते देखील आपण व्हिडिओ पॉज करून देखील पाहू शकता। धुलीवंदन, होळी, अजून आपण रामदास नवमी, गजानन महाराज प्रकट दिन, संकष्ट चतुर्थी, शिवजयंती, महाशिवरात्री देखील पाहू शकता कधी आलेली आहे। सर्व आपल्याला या PDF मध्ये जी मी तुम्हाला दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला हे सर्व काही अगदी व्यवस्थितरित्या पाहायला मिळणार आहे। आपल्याला बाजारातून कॅलेंडर घेण्याची देखील गरज नाही। मोबाईलवर आपल्याला आता ही जी PDF आहे ती अवेलेबल झालेली आहे। बऱ्याच जणांची मागणी आलेली होती आणि जसे आपल्याला माहित आहे की कॅलेंडरचे जे काही व्हिडिओज आहेत ते आपले सर्वात जास्त सध्या YouTubeवर व्हायरल होत आहेत। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानू इच्छितो की आपण जे चॅनलला प्रेम दिलेले आहे त्या बदल्यात मी तुम्हाला नक्कीच माझं कर्तव्य होतं की मी तुम्हाला PDF बनवून देणे आणि मी महालक्ष्मी कॅलेंडरची आज PDF बनवलेली आहे आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि मी तुम्हाला थोडक्यात एक कॅलेंडरचा जो वर्षभराचा प्रवास आहे तो दाखवत आहे। श्रावण महिना कधी येणार आहे ते देखील मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तोपर्यंत आपण व्हिडिओला अजूनही लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला देखील आता सबस्क्राईब करून घ्यायला हरकत नाही, कारण भरपूर दिनदर्शिकेच्या PDF आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत। पाहू शकता आपण की 8 ऑगस्टला श्रावण महिना सुरू होत आहे। तसेच ज्या एकादशी आहेत त्याविषयीची देखील श्रोते हो एक वेगळी व्हिडिओ येणार आहे। नागपंचमी, रक्षाबंधन अगदी सविस्तररित्या आपल्याला महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये सर्व सणवार पाहायला मिळतात। बाकीच्या कॅलेंडरच्या तुलनेमध्ये महालक्ष्मी कॅलेंडर बऱ्याच जणांना सोपे देखील जाते वापरण्यासाठी, त्यामुळे मी सर्वप्रथम महालक्ष्मी कॅलेंडरचीच PDF बनवलेली आहे। आपल्याला हे जे काही मी तुम्हाला सध्या दाखवत आहे हे सर्व अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जी PDF आहे त्यामध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। PDF वर क्लिक करा आणि कॅलेंडर 2024चा आनंद घ्या, वाचा, माहिती घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांना देखील महालक्ष्मी कॅलेंडर ची जी PDF आहे ती मिळेल। भेटूया लवकरच पुढच्या कॅलेंडरची PDF घेऊन। धन्यवाद।